नमस्कार मित्रांनो, फायनली 10 जूनपासून आरोग्य सेवकच्या परीक्षा चालू होणार आहेत आणि त्या पेपरच्या तयारीच्या दृष्टिकोनातूनच या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक पदाचा तांत्रिकचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित IBPS पॅटर्ननुसार त्याच क्वालिटीचा सराव पेपर घेणार आहोत। यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर मी प्रत्येक प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि स्वतः या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर मगच पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे। यामुळे काय होईल तर व्हिडिओच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपले कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न बरोबर येत आहेत आणि कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न चुकत आहेत, म्हणजे त्या टॉपिकची तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल। चला तर मग प्रश्न पहिला बघूया। एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रियेअंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे। अशा प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील? तर आपल्याला माहित आहे की पृथ्वी ही त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचत असते आणि जेव्हा एखादी वस्तू ही निर्वात पोकळीतून मुक्तपणे खाली पडत असते तेव्हा त्या वस्तूची गतिज ऊर्जा ही वाढत जाते, स्थितीज ऊर्जा ही कमी होत जाते, पण संपूर्ण आंतरिक ऊर्जा जी असते ती स्थिर राहते। म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न दुसरा, टिंबटिंब वस्तूचे वजन सर्वात जास्त असते। तर वस्तूचे वजन कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त असते असा येथे प्रश्न विचारलेला आहे। तर कोणत्याही वस्तूचे वजन पृथ्वीच्या ध्रुवांवरती सर्वात जास्त असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। त्याचबरोबर पृथ्वीच्या विषुववृत्तावर, पृथ्वीच्या अंतर्भागात आणि उंच आकाशामध्ये वस्तूचे वजन हे कमी भरते, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा। या प्रकारचा प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारू शकतात। त्याचबरोबर वजन ही राशी जी आहे तिचे एकक काय असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो। तर वजनाचे एकक न्यूटन हे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे कॅपिटल N या अक्षराने दर्शवले जाते। त्यानंतर प्रश्न तिसरा, आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल कशावर आधारित आहे? तर मॉडर्न पिरियडिक टेबलची मांडणी ही मूलद्रव्याचे अणुअंक यावर आधारित केलेली आहे, म्हणजेच ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट्स याच्यावर आधुनिक आवर्त सारणीची मांडणी केली जाते। हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारणार आहेत, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। प्रश्न चौथा, मेंडेलिव्हने त्याच्या काळात ज्ञात असलेल्या एकूण टिंबटिंब मूलद्रव्यांची आवर्ती सारणीमध्ये मांडणी केलेली आहे। तर मेंडेलिव्ह हा जो शास्त्रज्ञ होता त्याने मूलद्रव्यांची मांडणी केली होती आवर्ती सारणीमध्ये आणि त्याच्या काळात माहीत असलेल्या एकूण 63 मूलद्रव्यांची त्याने आवर्ती सारणीमध्ये मांडणी केली होती। म्हणजेच मेंडेलिव्हच्या काळात एकूण किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला तर एकूण 63 मूलद्रव्यांचा शोध त्याच्या काळात लागला होता। आता मेंडेलिव्हने ही जी आवर्त सारणीमध्ये मांडणी केलेली ती कशाच्या आधारावर केलेली तर त्याने मांडणी ही अणुवस्तुमान या मूलद्रव्याच्या गुणधर्माच्या आधारावर आवर्ती सारणीमध्ये मांडणी केलेली। त्याचबरोबर ही जी मांडणी होती ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली, त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा। याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारू शकतात। प्रश्न पाचवा, सन 1913 मध्ये टिंबटिंब या ब्रिटिश वैज्ञानिकाने असे शोधून काढले की अणुवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नसून अणुअंक हा आहे। तर असा कोणता शास्त्रज्ञ आहे त्याने शोधून काढले की अणुअंक हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे? तर हेनरी मोसले हा तो शास्त्रज्ञ आहे ज्याने शोधून काढले की अणुअंक हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे। हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न सहावा, एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात? म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा ताप येतो तेव्हा त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरल्या जातात? तर याचे उत्तर आहे मीठ आणि पाणी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा उष्माग्राही अभिक्रिया होते, म्हणजेच मीठ आणि पाणी हे उष्णता शोषून घेतात आणि त्यामुळे मिठाच्या पाण्याच्या घड्या ताप आलेल्या व्यक्तीच्या माथ्यावर ठेवल्या जातात। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे। प्रश्न सातवा, टिंबटिंबचा उपयोग मतदानाच्या शाईमध्ये केला जातो। आता हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो, कारण आता सध्या निवडणुकांचे वारे सगळीकडे वाहत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा प्रश्न इथे ठरतो। तर मतदानाची जी शाई असते त्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट हा घटक वापरला जातो। हा प्रश्न तुम्हाला तांत्रिक घटकामध्ये जर नाही विचारला तर GK मध्ये 100% विचारला जाईल, त्यामुळे ही गोष्ट पाठ करून ठेवा। प्रश्न आठवा, इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा टिंबटिंब टोकाकडून टिंबटिंबकडे असतो, परंतु विद्युतधारेचा प्रवाह मात्र किंवा विद्युतधारेची दिशा मात्र टिंबटिंब टोकाकडून टिंबटिंबकडे असते।
तर या प्रश्नामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचा प्रवाह किंवा इलेक्ट्रॉन कोणत्या दिशेला वाहतात, त्याचबरोबर विद्युतधारेची दिशा कोणती आहे ते शोधायचे आहे. तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा ऋण टोकाकडून धन टोकाकडे असतो, तर विद्युतधारेची दिशा ही धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. इलेक्ट्रॉनचा प्रवाह आणि विद्युतधारेची दिशा या दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहेत, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. प्रश्न 9. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचे उपयोग खालीलपैकी कोणते आहेत. तर विद्युतधारेचा जो औष्णिक परिणाम आहे त्याच्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे उपयोग आपल्याला शोधायचे आहेत. तर विद्युत दिवा, ट्यूबलाईट, विद्युत इस्त्री, वितळतार या सर्वांमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग केला जातो. तर विद्युत घंटा जी आहे त्याच्यामध्ये विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम जो आहे त्या परिणामाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क, ड हे पर्याय बरोबर आहेत. तर विद्युत घंटा जी आहे ती विद्युतधारेच्या चुंबकीय परिणामावर आधारित असते. त्यानंतर प्रश्न 10. काही पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे रूपांतर द्रवात न होता सरळ वायूत होते, तसेच त्यांच्या वाफेला थंड केल्यास त्यांचे रूपांतर द्रवात न होता सरळ स्थायूमध्ये होते. तर या क्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. तर काही स्थायू पदार्थ असे आहेत की ज्यांना उष्णता दिल्यानंतर त्यांचे द्रवात रूपांतर होत नाही, तर ते डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते. त्याचबरोबर हा जो वायू आहे तो थंड केल्यानंतर त्याचे द्रवात न रूपांतर होता पुन्हा स्थायूमध्ये डायरेक्ट रूपांतर होते. तर ही जी क्रिया आहे त्याला संप्लवन असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर हा जो संप्लवन गुणधर्म आहे तो कोणते पदार्थ दाखवतात. तर कापूर, त्याचबरोबर आयोडीन हे जे पदार्थ आहेत ते संप्लवन हा गुणधर्म दाखवतात. त्यामुळे हे उदाहरणे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11. 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात टिंबटिंब असते, तर पाण्याची घनता सर्वात टिंबटिंब असते. तर जेव्हा पाण्याचे तापमान हे 4 डिग्री सेल्सिअस होते तेव्हा त्या पाण्याचे आकारमान हे सर्वात कमी असते, तर पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि हे जे पाण्याचे नेचर आहे याला काय म्हणतात. तर या गोष्टीला पाण्याचे असंगत आचरण असे म्हटले जाते. तर पाण्याच्या या असंगत आचरणावर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 12. ताऱ्यांचे लुकलुकणे हे कशाचे उदाहरण आहे. तर ताऱ्यांचे लुकलुकणे हे प्रकाशाचे अपवर्तन याचे उदाहरण आहे. परीक्षेमध्ये देखील तुम्हाला अशाच प्रकारची उदाहरणे दिली जातील आणि ते कशाचे उदाहरण आहे असा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रश्न 13. माध्यमातील प्रकाशाच्या टिंबटिंबवर अपवर्तनांक अवलंबून असतो. तर प्रकाशाचा जो अपवर्तनांक असतो तो कशावर अवलंबून असतो. तर माध्यमातील प्रकाशाचा जो वेग आहे त्या वेगावरती प्रकाशाचा अपवर्तनांक अवलंबून असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 14. जी संयुगे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यातील टिंबटिंब बंधाने तयार होतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. तर जी संयुगे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामधील सहसंयोजी बंधाने तयार होतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर जी सहसंयोजी बंधाने तयार होणारे हायड्रोकार्बन असतात त्यांना कार्बनची संयुगे म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न देखील ते फ्रेम करू शकतात. प्रश्न 15. जर हिऱ्याला जास्त तापमान दिले तर त्याच्यामधून टिंबटिंब हा वायू बाहेर पडेल. आता काही प्रश्न जर आपल्याला उत्तर जरी माहीत नसले तरी कसे सोडवायचे याचा डेमो मी या प्रश्नातून तुम्हाला देतो. आता हा जो हिरा आहे हा हिरा कशाचे अपरूप आहे. तर हा जो हिरा असतो तो कार्बनचे अपरूप असतो. म्हणजे याचा अर्थ काय. तर हिरा जो पदार्थ आहे तो कार्बनपासूनच बनलेला आहे. मग जर तो कार्बनपासून बनलेला असेल तर त्याला जास्त तापमान जेव्हा दिले जाईल तर त्याच्यातून कोणता वायू बाहेर पडेल. तर त्याच्यातून कार्बन असलेलाच वायू बाहेर पडेल ना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. तर जेव्हा आपल्याला एखाद्या प्रश्नाचे एक्झॅक्टली उत्तर माहीत नसते तेव्हा आपण लॉजिक डेव्हलप करून देखील अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 16. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने सत्य आहेत.
तर आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत, त्याच्यापैकी सत्य विधान आपल्याला शोधायचे आहेत. पहिले विधान आहे, ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो त्यांना अल्केन असे म्हणतात. त्यानंतर दुसरे विधान आहे, ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो त्यांना अल्काईन असे म्हणतात. आणि तिसरे विधान आहे, ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो त्यांना अल्किन असे म्हणतात. तर या तिन्ही विधानांपैकी जे पहिले विधान आहे की ज्यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो त्यांना अल्केन असे म्हणतात, हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरे विधान बघा, ज्या हायड्रोकार्बनमध्ये दुहेरी बंध असतो त्यांना अल्काईन असे म्हणतात, तर हे विधान चुकीचं आहे. दुहेरी बंध असला की त्यांना अल्किन म्हणून ओळखले जाते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तिसरे जे विधान आहे की ज्यांच्यामध्ये तिहेरी बंध असतो त्यांना अल्किन म्हणतात, तर हे देखील चुकीचं आहे. तिहेरी बंध असला की त्यांना अल्काईन म्हणून ओळखले जाते. तर आपल्याला सत्य विधान शोधायचे असल्यामुळे फक्त हेच विधान सत्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 17वा, अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागारिन हा कोणत्या देशाचा होता? तर जो अवकाशात जाणारा पहिला मानव बनण्याचा ज्याला मान मिळालेला तो युरी गागारिन हा रशिया या देशाचा नागरिक होता. तर हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याचबरोबर अवकाशात जाणारा भारताचा पहिला नागरिक कोण होता असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे राकेश शर्मा. राकेश शर्मा हे भारताचे अवकाशात जाणारे पहिले व्यक्ती आहेत आणि हे राकेश शर्मा देखील रशियाच्याच मदतीने अवकाशात गेले होते, ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 18वा, भूस्थिर उपग्रह म्हणजे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे भूपृष्ठापासून किती किलोमीटर उंचीवर असतात? तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. तर भूस्थिर उपग्रह जे आहेत ती जमिनीपासून किंवा भूपृष्ठापासूनही साधारणतः 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 हे. प्रश्न 19वा, खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे? तर 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर ते आपल्याला शोधायचे आहे. पहिले विधान आहे, भिंगांच्या अभिसरण किंवा अपसरण क्षमतेलाच भिंगांची शक्ती असे म्हणतात. तर हे पहिले विधान जे आहे ते बरोबर आहे. अभिसरण किंवा अपसरण शक्ती जी असते त्यालाच भिंगांची शक्ती म्हणून ओळखले जाते, त्यामुळे हे विधान बरोबर. त्यानंतर दुसरे विधान आहे, अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक धन तर बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक ऋण असतो. तर येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण, अंतर्वक्र भिंग जे असतात त्यांचा भिंगांक धन नसतो तर तो असतो ऋण, आणि बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक हा ऋण नसतो तर तो असतो धन हा. त्यामुळे फक्त पहिले विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, आपल्या डोळ्यावर ताण न आणता आपण कमीत कमी टिंबटिंब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. म्हणजे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर येथे विचारलेलं आहे आणि ते उत्तर आहे 25 सेंटीमीटर एवढे. आपण 25 सेंटीमीटरवरील वस्तू डोळ्यांना ताण न आणता बघू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, खालील वर्णनावरून दृष्टीदोष ओळखा. तर 3 विधाने दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला कोणता दृष्टीदोष आहे ते ओळखायचे आहे. पहिले विधान आहे, हा दोष असलेला व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो मात्र जवळच्या वस्तू दिसत नाहीत. त्यानंतर दुसरे विधान आहे, भिंग चपटे झाल्याने भिंग व दृष्टीपटल यातील अंतर कमी होते. आणि तिसरे विधान आहे, दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. तर असा कोणता दोष आहे की ज्याच्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो किंवा दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसतात मात्र जवळच्या दिसत नाहीत? तर दूरदृष्टिता हा असा दृष्टीदोष आहे की ज्याच्यामध्ये दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसतात मात्र जवळच्या दिसत नाहीत, आणि हा दोष दूर करायला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या उलट देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. असा कोणता दृष्टीदोष आहे की ज्याच्यामध्ये जवळच्या वस्तू ह्या स्पष्टपणे दिसतात मात्र दूरच्या वस्तू दिसत नाहीत? तर त्या दोषाचे नाव आहे निकटदृष्टिता. आणि हा जो दोष आहे हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात, जो ऋण चष्मा असतो किंवा निगेटिव्ह चष्मा असतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न 22वा, सर्वप्रथम उत्क्रांती हा शब्द कोणी वापरला? तर उत्क्रांती या शब्दाचा शोध लावलेला आहे हर्बर्ट स्पेन्सर यांनी. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, हा खूप VIMP प्रश्न आहे. हा प्रश्न आहे असा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.
त्यानंतर प्रश्न 23वा, ग्रेगल मेंडल यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडण्यासाठी जे प्रयोग केले त्यासाठी त्यांनी कशाचा वापर केला? तर ग्रेगल मेंडल हे जे आहेत त्यांना आनुवंशिकतेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा एक MCQ तुमचा इथे कव्हर होतो. त्यानंतर यांनी जे प्रयोग केले हे सिद्ध करण्यासाठी त्यासाठी कशाचा वापर केलेला? तर त्यांनी आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडण्यासाठी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग केले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 24वा, टिंबटिंब बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. तर निअँडरथल मानव जो आहे या मानवाला बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानले जाते. त्यामुळे हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरतोय. त्याचबरोबर असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो की 50,000 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या बुद्धिमान मानवाचे उदाहरण कोणते? तर त्याचे उत्तर देखील आहे निअँडरथल मानव हेच. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 25वा, साधे विभाजन घडवून आणण्यासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? तर साधे विभाजन म्हणजेच एका पेशीपासून 2 पेशी बनवण्यासाठी अमिबा या प्राण्याला एकूण किती जनक पेशींची आवश्यकता असते? तर याच्यासाठी अमिबाला एकाच जनक पेशीची आवश्यकता असते. आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पेशी या टॉपिकमध्ये आपल्या पुस्तकात सुद्धा हे वाक्य दिलेले आहे. प्रश्न 26वा, सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि टिंबटिंब अशा 2 स्तरावर होते. तर सजीवांमधील श्वसन ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया शरीर स्तर त्याचबरोबर पेशी स्तर अशा 2 स्तरांमध्ये होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता इथे आणखीन 2 MCQ तयार होतात. ते म्हणजे शरीर स्तरावर कोणती प्रक्रिया होते? तर ऑक्सिजन त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण ही शरीर स्तरावर होत असते. तर पेशी स्तरावर काय होत असतं? तर जे अन्नपदार्थ असतात आपण खाल्लेले या अन्नपदार्थांचे ऑक्सिडीकरण ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पेशीस्तर या स्तरावर होत असते. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 27वा, सिल्वर फिश हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर हा एक फसवा प्रश्न आहे. तर सिल्वर फिश हा एक ॲक्च्युली प्राणी नसून तो कीटक असतो. त्यामुळे हा कीटक कोणत्या संघात येत असेल? तर हा येतो ऑर्थ्रोपोडा या संघामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 हे. त्याचबरोबर असा एक प्रश्न येऊ शकतो की हा सिल्वर फिश कोठे आढळतो? तर हा आढळतो जी जुनी पुस्तके असतात त्या पुस्तकांमध्ये सिल्वर फिश हा प्राणी आढळतो. प्रश्न 28वा, बेडूक, उंदीर, पक्षी, मानव ही खालीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? तर बेडूक असेल, उंदीर असेल, पक्षी असेल किंवा मानव असेल हे सर्व द्विपार्श्व सममित या सममितीचे उदाहरणे आहेत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आणखीन एक खूप महत्त्वाचा आणि फेमस प्रश्न आहे तो म्हणजे तारामासा हा कोणत्या प्रकारची सममिती दाखवतो? तर तारामासा हा अर्य सममित आहे. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. हा देखील खूप VIMP प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न 29वा, मॅमलिया प्राणीवर्गात खालीलपैकी कोणत्या सजीवांचा समावेश होतो? तर आपल्याला खाली काही प्राणी दिलेले आहेत आणि या प्राण्यांपैकी मॅमेलिया या प्राणीवर्गात समाविष्ट होणारे प्राणी शोधायचे आहेत. तर याच्यापैकी कांगारू, वटवाघूळ, देवमासा हे जे प्राणी आहेत हे प्राणी मॅमेलिया या प्राणीवर्गातील आहेत. म्हणजेच हे असे प्राणी आहेत जे सस्तन प्राणी आहेत, म्हणजे जे पिलांना जन्म देतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त अ, ब, क बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर मॅमेलिया किंवा सस्तन प्राण्याचे आणखीन एक उदाहरण आहे ते म्हणजे डॉल्फिन. आणि मानव प्राणी किंवा माणूस आपण देखील या सस्तन प्राण्यामध्ये किंवा मॅमेलिया या गटामध्येच येतो. त्यामुळे ही 2 उदाहरणे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पेग्विन आणि बदक ही जी उदाहरणे आहेत ती पक्षी किंवा एव्ज या वर्गाची आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 30वा, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून टिंबटिंब या प्राण्याला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांमधील दुवा म्हणजेच कनेक्टिंग लिंक म्हणतात. तर असा कोणता प्राणी आहे जो असमपृष्ठरज्जू प्राणी त्याचबरोबर समपृष्ठरज्जू प्राणी संघ यांच्यामधील दुवा आहे, म्हणजे या दोन्हींचे देखील गुणधर्म तो प्राणी दाखवतो. त्याचे नाव आहे बेलॅनोग्लॉसस.
आणि बेलॅनोग्लॉसस हा असा प्राणी आहे जो असमपृष्ठरज्जू त्याचबरोबर समपृष्ठरज्जू प्राणी या दोन्हींचे गुणधर्म दाखवतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 31वा, बेकर्स यीस्ट म्हणून खालीलपैकी कोणता जीवाणू ओळखला जातो? तर बेकर्स यीस्ट म्हणून सॅक्रोमायसिस सेरेविसी हा जो जीवाणू आहे तो ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 32वा, टिंबटिंब हे जीवाणू सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. तर असे कोणते जीवाणू आहेत जे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन घडवून आणतात? तर फेनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे जीवाणू सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन घडवून आणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 33वा, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कोठे कार्यरत आहे? तर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. आता ही संस्था महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 34वा, पेशी या घटकाचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने टिंबटिंब झाडाचा पातळ काप घेऊन लावला. आता या प्रश्नामध्ये अजून एक MCQ दडलेला आहे, तो म्हणजे पेशीचा शोध कोणी लावला? तर पेशीचा शोध लावला रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने आणि हा 100% येण्यासारखा प्रश्न आहे. त्याचबरोबर हा शोध लावण्यासाठी त्याने कोणत्या झाडाचा काप घेतला होता? तर या शोधासाठी त्यांनी बुचाचे जे झाड असते त्याचा पातळ काप घेतलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 बुचाचे झाड हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 35वा, पेशींच्या अभ्यासाला किंवा अभ्यासशास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. तर पेशींचे अभ्यासशास्त्र जे असते त्याला सायटोलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पेशींचा अभ्यास सायटोलॉजी म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे हिस्टोलॉजी म्हणून कशाला ओळखले जाते किंवा कोणत्या शास्त्राला ओळखले जाते? तर टिश्यूंचा किंवा ऊतींचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला हिस्टोलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ही देखील ॲडिशनल माहिती लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 36वा, ओझोन वायूचे छिद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले? तर हा मोस्ट वॉन्टेड प्रश्न आहे. पर्यावरणाशी निगडीत हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. IBPSने देखील जिल्हा परिषद भरतीत GK मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. तर ओझोन वायूचे जे छिद्र आहे ते आढळले होते 1985 साली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 37वा, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर या 5 पैकी कोणता वायू हरितगृह वायू नाही किंवा हरितगृह परिणामास मदत करत नाही असा वायू शोधायचा आहे. तर कार्बन डायऑक्साईड हा हरितगृह वायू आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन हा देखील हरितगृह वायू आहे. मिथेन हा देखील हरितगृह वायू आहे. पाण्याची वाफ हा देखील हरितगृह वायू आहे. हे 4ही वायू हरितगृह वायू असल्याने पर्याय क्रमांक 5 यापैकी नाही हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 38वा, भारताचा पर्यावरण संरक्षण कायदा किती सालचा आहे? तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट हा जो भारताचा कायदा आहे तो कायदा 1986 या वर्षाचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 39वा, एखादी आपत्ती घडल्यास तात्काळ शोध आणि बचाव कार्य हाती घेणे हा टिंबटिंब काळ आहे. तर एखादी आपत्ती जेव्हा घडते तेव्हा तात्काळ शोध आणि बचाव कार्य हाती घ्यावे लागते आणि ही जी अवस्था असते ती अवस्था किंवा त्या प्रोसेसला आणीबाणीची अवस्था म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. तर ह्या काही अवस्था आहेत, या अवस्थांवर देखील तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न फ्रेम करून परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कारण डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये नमूद केलेला आहे. प्रश्न 40वा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे काय? तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ज्याला आपण NDRF म्हणतो. तर या NDRFचे मुख्य कार्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर हे 40 प्रश्न आत्ता आपण जे पाहिले ते एकदम IBPS पॅटर्ननुसार IBPS ज्या प्रकारच्या क्वालिटीचे प्रश्न विचारते त्याच क्वालिटीचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. आता जे विद्यार्थी गेल्या 6 महिन्यापासून किंवा वर्षभरापासून एकदम सिन्सिअरली एकदम प्रामाणिकपणे परीक्षेचा अभ्यास करत आहेत आणि ज्यांना कोणत्याही परिस्थितीत पोस्ट काढायचीच आहे त्यांनी 2 मिनिटं व्हिडिओ स्किप न करता इकडे लक्ष द्या. तर ज्या प्रकारे तुम्ही गेले वर्षभर अभ्यास करत आहात
त्याचप्रमाणे मी देखील गेल्या काही महिन्यापासून अतिशय प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचबरोबर खेडोपाड्यात अभ्यास करणाऱ्या मुलांपर्यंत या परीक्षेसाठी क्वालिटी मटेरियल, त्याचबरोबर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून IBPS पॅटर्ननुसार अतिसंभाव्य प्रश्न आणि या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले नोट्स तुमच्यापर्यंत एकदम फ्रीमध्ये पोहोचवत आहे. आणि जोपर्यंत आपली परीक्षा कंप्लीट होत नाही तोपर्यंत माझे काम असेच चालू राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी परीक्षेचा अतिशय प्रामाणिकपणे आणि सिन्सिअरली अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आत्तापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी काय काय घेतलेले आहे ते येथे आपण थोडे डिस्कस करणार आहे. आत्तापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण 6वी ते 8वी ही जी स्टेट बोर्डची पुस्तके आहेत त्याच्यावरचे प्रश्न घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर स्टेट बोर्डचे 9वीचे जे पुस्तक आहेत त्या पुस्तकावर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य असलेले प्रश्नांचे 2 व्हिडिओज आपण 9वीच्या पुस्तकावर घेतलेले आहेत. त्याची लिंक देखील खाली उपलब्ध आहे. त्यानंतर 10वीची जी पुस्तक आहे ज्याच्यावर आधारित आपल्याला आरोग्यसेवकचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या पुस्तकावर जवळपास 5 प्रश्नांची व्हिडिओ सिरीज आपण केलेली होती आणि त्या व्हिडिओ सिरीजमधून तुम्हाला बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले दिसून येतील. त्याची प्लेलिस्ट देखील या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तेथे याची लिंक दिलेली आहे. तेथून तुम्ही हे सर्व मटेरियल पाहू शकता. त्याचबरोबर आपण आरोग्यसेवकचे सराव पेपर म्हणजेच फक्त तांत्रिक घटकावर आधारित 40 प्रश्नांचे एकदम IBPS पॅटर्ननुसार आपण सराव पेपर घेतलेले आहेत आणि असे सराव पेपर आजचा पेपर हा मिळून आपण एकूण 2 घेतलेले आहेत. तर त्याची लिंक देखील खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर हे सर्व मटेरियल तुम्ही अभ्यासून घ्यायचे आहे कारण याच्यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परीक्षेमध्ये आलेले दिसतील आणि याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी फायदा होईल. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत, व्हॉट नेक्स्ट, म्हणजे आपले पुढच्या 15 दिवसांचे नियोजन काय असणार आहे. इथून पुढच्या 15 दिवसांमध्ये आपण जे NCERTची पुस्तके आहेत म्हणजे 6वी ते 10वी जी NCERTची पुस्तके आहेत त्याच्यावरचे अतिसंभाव्य असे प्रश्न घेणार आहोत जे परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार असतील आणि असे साधारणतः 200+ प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये जे टॉपिक दिलेले आहेत म्हणजे जवळपास 17 टॉपिक अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मेन्शन केलेले आहेत. त्या प्रत्येक टॉपिकवरती आपण 100+ प्रश्नांचा महासराव घेणार आहोत. म्हणजे जवळपास 1700 प्रश्न आपण सिलेबस वाईज कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपण आरोग्यसेवकचे जेवढे काही सराव पेपर घेता येतील तांत्रिक घटकांवर आधारित ते देखील आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे ज्यांनी कुणी आपले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आत्ता जो आपण IBPS पॅटर्ननुसार 40 प्रश्नांचा सराव पेपर घेतलेला आहे त्याची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परीक्षा फक्त 15 दिवसांवर आलेली आहे त्यामुळे दिवस रात्र एक करून अभ्यास करा. तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.